माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज आमच्या नंदाखाल पोलीस स्पिरिट चर्चच्या प्रांगणामध्ये एक विशेष आगळा वेगळा युवक आणि त्यांचे पालक यांच्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन होत आहे. फॉर यू, विथ यू आणि बाय यू. आपल्या घरातील समस्या ज्या आहेत त्या सगळ्या समस्या आपल्या आहेत आणि त्याचं निदान देखील आपल्या पदरात आहे. हा एक सुंदर विश्वास देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधलं आहे. धर्माग्रामामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला आहे. या 2 तासामध्ये असं काय चर्च करणार आहे की त्यामध्ये वयवर्ष 14 ते 20 वयोगटातील मुलं आणि पालक यांचा अंतर्भाव घेऊन एक सुरेख असा संवाद साधला जाणार आहे. वास्तविक पाहता मागच्या काही महिन्यापासून आपल्या युवकाकडे पाहण्याचा आपला मानस दृष्टिकोन खूप बदललाय. एका अर्थानं बोलायचं झालं की जणू काय आपण आपल्या पोरांना टार्गेट करत चाललो आहोत. आपली पोरं एवढी वाईट नाहीत आणि म्हणूनच आईवडिला समवेत आपला असलेला भाव, आपल्या भावना, आपले नातेसंबंध, आपले ऋणानुबंध अगदी बळकट करण्याच्या अनुषंगानं एक सुरेख सुसंवाद आजच्या या कार्यक्रमात साधला जाणार आहे. आणि वास्तविक पाहता कुठलीच अशी एक आगळी वेगळी भाषणबाजी नसणार आहे. जे मनात आहे ते ओठावर येईल आणि जे ओठावर आहे ते पेरलं जाईल. याच अनुषंगानं आजच्या समाजात आपण सांगतो, ज्ञान मत देव दो, ध्यान दे दो. आणि आजच्या मुलांकडे ज्ञान भरपूर आहे आणि आपण जर आता त्यांना ज्ञान द्यायला लागलो, आपली विचार प्रणाली जर त्यांच्या पदरात पोतावीशी वाटली तर थोडा वेळ थांबावं, चिंतन करावं. नक्की माझ्या पोराला, माझ्या पोरीला काय हवं आहे हा प्रश्न पण विचारला जावा आणि त्याची ती तहान आणि भूक भागवली जावी. त्यासाठीच आजच्या या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे. आणि मला निश्चित खात्री आहे, बी द चेंज. आपण सगळेच एक वेगळा बदल बनवू शकतो आणि आपण तो बदल घडविण्यासाठी सज्ज राहू शकतो. आणि म्हणूनच आपल्या घरातल्या, आपल्या मुलांच्या, आपल्या पाल्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी एक आधार म्हणून, एक पाठबळ म्हणून आई आणि वडील, मम्मी आणि डॅडी म्हणून आज जर आपण ती स्ट्रेंथ जर त्यांच्या पदरात ओतली नाही, त्यांना दाखवली नाही आणि त्यांच्या समवेत आपण आहोत हे जर दिसलं नाही तर काळाच्या ओघात ते वाहवत जातील आणि भरकटतील आणि दिशाहीन देखील होतील. आणि मग आपण शोध सुरू करू आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. आपली मुलं आपली आहेत. भलेही प्रसार माध्यमाच्या या भोवऱ्यामध्ये त्या विखाळ्यात जखडली गेली जात आहेत. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, अंधार काय, प्रकाश काय आणि रास्त आणि आपल्यासाठी उपयुक्त काय आहे हे जर आईने जर दाखवलं नाही, हे जर वडिलांनी दाखवलं नाही तर त्यांना ते कळणार नाही. सर्वसाधारण आपण म्हणतो की जे मला मिळालं नाही ते त्याला मिळावं, जे मला लाभलं नाही ते त्याला लाभावं आणि म्हणून हवे नको ते सगळे लाड देखील पुरवले जातात. मात्र मला जे मिळालं होतं ते मी का देत नाही? मला स्ट्रगल मिळाला होता, मला गरिबी मिळाली होती, मला आव्हानं मिळाली होती, मला संस्कार मिळाले होते आणि त्या बळावरती आज मी ठाम उभा आहे. ते स्ट्रगल जर नसते, ती गरिबी जर नसती आणि ते जर संस्कार नसते तर कदाचित आज मी वेगळ्या पाऊल वाटेवरती असतो. हा एक प्रश्न विचारू नये की मला मिळाला नाही म्हणून त्याला द्यायचं, पण मला जे मिळालंय ते कसं देता येईल तिथून सुरुवात व्हावी म्हणून आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे. त्यासाठी आमच्या सगळ्या मुलांना आणि पालकांना लाख लाख सदिच्छा.